हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज भुना। व्हेज भुना ही एक प्रकारची मिक्स व्हेज भाजी असते। तर भुना म्हणजे काय, तर मसाला अगदी भुनणे म्हणजे व्यवस्थित भाजणे किंवा आपण म्हणू शकतो की व्यवस्थित परतणे। तर ही भाजी करायला अगदी सोपी आहे, पण चवीला एकदम चविष्ट लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मसाले काय लागणार आहेत बघून घेऊ। चवीपुरतं मीठ घेतलंय, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, 2 मोठे चमचे तिखट पूड आहे, 1 चमचा धना-जिरा पूड आहे, 1 चमचा किचन किंग मसाला आहे। किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला घ्या आणि थोडीशी कसुरी मेथी। ही भाजी आपण 4 लोकांसाठी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला 3 मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत, अर्धा वाटी दही लागणार आहे आपल्याला, 3 मोठे टोमॅटो बारीक करून घेतलेत आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट। आता काय करायचे, हे जे पावडर मसाले आहेत ते सगळे आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। ठीक आहे, हे असं दह्यामध्ये घालून घेते मी। तर आता व्हेज भुनासाठी आपण भाज्या काय काय घेतलेत बघून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। मी इथे मटार घेतलेले आहेत, गाजर आहे, बीन्स आहे, 1 टोमॅटो आहे, 1 कांदा आहे, 1 शिमला मिरची आहे, थोडेसे स्वीट कॉर्न आहेत आणि अर्धा फ्लॉवर आहे। ठीक आहे, तर इथे मी एक पॅन घेतला आहे। ह्या पॅनमध्ये अर्धा चमचा तूप आणि अर्धा चमचा तेल घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जिरे घालून देऊ। ही भाजी करायला अगदी सोपी आहे, तुमच्या लक्षात येईल आणि चवीला एकदम चविष्ट लागते आणि लहान मुलेही आवडीने खातात। ऐन वेळेला जर पाहुणे आले आणि घरी जर भाज्या अवेलेबल असतील तर अगदी झटपट आपली ही भाजी तयार होते। तर तुम्ही बघू शकता जिरे आपले छान तडतडले आहेत। आता आपण याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत। ह्या भाज्या मी निवडून कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या भाज्या हाय फ्लेमवरती परतून घेणार आहोत। परत एकदा व्हेज भुना म्हणजे काय, तर आपण ह्या व्हेजीस म्हणजे ह्या भाज्याही छान भुनून म्हणजे छान परतून घेणार आहोत। फक्त लक्षात घ्या, फ्लेम थोडीशी हाय करा, याने भाज्या अर्ध्या कच्च्या शिजतील आणि कलर व्यवस्थित राहील। याच्यामध्ये तुम्ही पनीरही वापरू शकता, मशरूमही वापरू शकता, अगदी घरी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता। मी इथे बटाटा घातलेला नाही, तुम्ही बटाटाही घालू शकता। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाज्यांना आणि व्यवस्थित मी ही भाजी परतून घेत आहे। तर 5 मिनिटासाठी आपण हाय फ्लेमवर भाज्या व्यवस्थित भुनून घेतलेल्या आहेत। आता पुढची कृती करून घेऊ। एका पॅनमध्ये मी परत एकदा 1 चमचा तेल घेतलं आहे आणि जिरे घातलेले आहेत। जिरे व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून द्यायचा आहे। कांदा आपल्याला व्यवस्थित सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कांदा आपला भाजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून देऊ। आलं लसूण पेस्ट ही कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। आता आपल्याला गॅस फ्लेम बंद करायची आहे। आठवणीने गॅस फ्लेम बंद करा, कारण की आपण याच्यामध्ये दही आणि मसाला ॲड करणार आहोत। मगाशी आपण दह्यामध्ये मसाला ॲड केलेले होते ते मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तर गॅस फ्लेम बंद का करायची आहे, कारण की दही जर आपण एकदम गरम पॅनवर घातलं तर दही फाटू शकते। ठीक आहे, आता आपण ही पेस्ट व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ। तुम्ही बघू शकता किती सोपी रेसिपी आहे। तर सगळा मसाला मी कांद्यामध्ये घातलेला आहे आणि आता मी व्यवस्थित सगळं आधी मिक्स करून घेते। कांद्यामध्ये आपण सगळा दही आणि मसाला व्यवस्थित मिक्स केलेला आहे। आता गॅस फ्लेम लावून देऊया। आता गॅस फ्लेम मीडियम हाय ठेवून द्या आणि व्यवस्थित हा मसाला भुनून घ्या। परत एकदा आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत दहीला तेल सुटत नाही। 5 मिनिटासाठी आपण मसाला परतलेला आहे। दही आणि मसाला, कांदा याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून देऊ। आता इथून पुढे आपल्याला परत एकदा तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटोचं पाणी आटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे।
बरोबर 10 मिनटं लागलेले आहेत पाणी आटायला आणि तेल सुटायला। तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे। आपल्याला हा मसाला परतण्यासाठी कंटाळा नाही करायचा। तुम्ही जेवढा हा मसाला परतशिला तेवढंही ह्याची चव लागणार आहे। आता आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून देऊ आणि परत एकदा हा मसाला परतून घेऊ। मसाला परतताना नेहमी गरम पाणी वापरायचं आहे, ठीक आहे। जर तुम्ही गार पाणी वापरलं तर परत तेल सुटायला आणखी वेळ जाणार आहे। परत एकदा आपण पाणी आटवलेलं आहे आणि मसाला छान भुनला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1.5 कप उकळलेलं पाणी घालणार आहोत। व्हेज भुनासाठी जास्त ग्रेव्ही पातळ नसते, घट्टसरच असते। ॲक्च्युली भाज्यांना ग्रेव्ही ही चिकटलेली असते, ठीक आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये आपल्या भाज्या घालून देऊ। भाज्या घालून व्यवस्थित आपण परतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मला थोड्याशा भाज्या कच्च्या वाटत आहेत, म्हणून मी आणखी अर्धा कप याच्यामध्ये पाणी घालत आहे। टोटल आपण 2 कप पाणी वापरलेलं आहे आणि ही भाजी चौघांना अगदी पुरेशी होते, ठीक आहे। आता आपण व्यवस्थित परत एकदा हे भुनून घेऊया, भाजून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून देऊन भाज्या शिजवून घेऊयात। बरोबर 10 मिनिटांसाठी मी भाज्या व्यवस्थित शिजवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अशी आपली व्हेज भुना ही भाजी तयार आहे। आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालून देऊ आणि परत एकदा परतून घेऊ। फ्रेंड्स, ही भाजी नक्की ट्राय करा, सगळ्यांना नक्की आवडेल। भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर किंवा फक्त भाताबरोबर ही भाजी अगदी सुरेख लागते। तर अशी आपली सोपी पण चविष्ट अशी व्हेज भुना तयार आहे। चला तर मग आपण सर्व करूया। फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही भाजी घरच्यांना नक्की खाऊ घाला। माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।